संध्याकाळी कापुरासोबत जर तुम्ही ही एक वस्तू जाळली तर घरातील नकारात्मकता, सततचे वादविवाद, आर्थिक अडचणी आणि पैशाची चणचण दूर होते. विशेष म्हणजे ज्या घरामध्ये पैसा येतो पण टिकत नाही, कर्ज वाढत चाललं आहे, व्यवसायात अडथळे येत आहेत किंवा कष्ट करूनही अपेक्षित प्रगती होत नाही, त्यांनी हा उपाय नक्की करा. ती वस्तू नेमकी कोणती आहे, कापूर किती घ्यायचा, त्यामध्ये काय काय टाकायचं, हा उपाय संध्याकाळी नेमका कोणत्या वेळेला करायचा आणि उपाय करताना कोणती चूक अजिबात करायची नाही, हे सर्व अगदी सोप्या पद्धतीने सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मंडळी, आजचा दिवस म्हणजे दीप अमावस्या. आषाढ महिन्याच्या शेवटी येणारी ही अमावस्या आपल्या धार्मिक परंपरेमध्ये विशेष महत्वाची मानली जाते. दीप अमावस्या म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी येतात ते दिवे. या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते. घरामध्ये दिवे लावले जातात आणि अंधार दूर करून प्रकाशाचं स्वागत केलं जातं. म्हणूनच दीप अमावस्येचा दिवस हा केवळ दिवे लावण्यापुरता मर्यादित नाही, तर घरामध्ये प्रकाश, सकारात्मकता, सुख समृद्धी आणि लक्ष्मी कृपा नांदावी अशी प्रार्थना करण्याचा हा दिवस आहे. आपल्या घरामध्ये दिवा लावण्याची परंपरा फार जुनी आहे, कारण दिवा म्हणजे प्रकाश आणि हा प्रकाश केवळ बाहेरचा अंधार दूर करत नाही, तर आपल्या मनामध्येही आशा आणि सकारात्मकतेची भावना निर्माण करतो. म्हणूनच मंडळी, आज दीप अमावस्येला घरातील दिव्यांची पूजा करताना आणि संध्याकाळी उपाय करताना काही गोष्टी श्रद्धेने आणि शांत मनाने करणं महत्वाचं आहे. दीप अमावस्येच्या दिवशी घरामध्ये दिवे लावण्यामागे आणखी एक सुंदर भावना आहे. आपल्या घरातील अंधार दूर व्हावा, कुटुंबामध्ये प्रेम आणि एकोपा वाढावा, घरातील वातावरण प्रसन्न राहावं आणि आपल्या कष्टांना योग्य फळ मिळावं अशी त्यामागची भावना आहे. आता बघा, अनेक जण दिवसभर मेहनत करतात, व्यवसायामध्ये प्रामाणिकपणे काम करतात, नोकरीमध्ये कष्ट घेतात, तरीही अपेक्षेप्रमाणे आर्थिक प्रगती होत नाही. पैसा येतो पण अचानक खर्च निघतो. कधी घरातील एखाद्या व्यक्तीची जबाबदारी वाढते, कधी कर्जाचा हप्ता, कधी व्यवसायातील नुकसान आणि मग कितीही कमावलं तरी हातात पैसा राहत नाही. अशा वेळी केवळ पैसा मिळणं पुरेसं नसतं. पैसा योग्य प्रकारे टिकणं, घरामध्ये शांतता असणं, कुटुंबाची प्रगती होणं आणि जीवनामध्ये स्थैर्य येणं हे देखील तितकंच महत्वाचं असतं. आणि म्हणूनच दीप अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये दिवे लावतो, माता लक्ष्मीची प्रार्थना करतो, देव घरामध्ये प्रकाश करतो, कारण आपल्या परंपरेमध्ये प्रकाशाला सुख, समृद्धी आणि मंगलतेचं प्रतीक मानलं जातं. मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक कापूर आणि एका वस्तूचा उपाय सांगणार आहे. हा उपाय अगदी साधा आहे आणि यासाठी घरामध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या काही वस्तूंचीच गरज आहे. विशेष म्हणजे हा उपाय करताना मोठा खर्च करण्याची गरज नाही, पण तो कोणत्या पद्धतीने करायचा आणि कोणत्या वेळेत करायचा हे महत्वाचं आहे. म्हणूनच हा भाग नीट ऐका, कारण पुढे आपण त्या मुख्य वस्तूकडे जाणार आहोत जी आजच्या उपायामध्ये कापरासोबत जाळायची आहे. आणि हो मंडळी, आज दीप अमावस्या असल्यामुळे हा उपाय करताना घरातील दिव्यांचा प्रकाश आणि कापराचा धूर यांचा उपयोग कसा करायचा हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच आपल्या घरासाठी, सुख समृद्धीसाठी आणि धार्मिक उपायांचे व्हिडिओ जेव्हा मी घेऊन येईन त्याची माहिती तुम्हाला लगेच मिळेल. तर आता सर्वात आधी आपण जाणून घेऊया, दीप अमावस्येच्या दिवशी कापूर जाळण्याला एवढं महत्त्व का दिलं जातं आणि या कापरासोबत नेमकी कोणती वस्तू आपल्याला वापरायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये कापूर हा पूजेमध्ये वापरला जातो. देवाची आरती करताना, पूजा करताना किंवा देवघरामध्ये वातावरण प्रसन्न करण्यासाठी कापूर जाळण्याची परंपरा आहे. कापूर जळल्यानंतर मागे काही उरत नाही, त्यामुळे त्याला शुद्धता आणि अर्पण भावाशी जोडून पाहिलं जातं. आणि म्हणूनच विशेष तिथीच्या दिवशी कापूर वापरून केलेले काही पारंपरिक उपाय भक्तिभावाने केले जातात. आज दीप अमावस्या आहे. दीप अमावस्येच्या दिवशी तर दिव्यांना विशेष महत्त्व आहेच. घरामध्ये दिवे प्रज्वलित करून अंधार दूर करण्याची आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदावी अशी प्रार्थना करण्याची ही परंपरा आहे. त्यामुळे आज संध्याकाळी दिवे लावल्यानंतर हा कापराचा उपाय केला तर तो अधिक श्रद्धेने आणि शांत मनाने करता येतो. आता जर तुमच्या घरामध्ये सतत काही ना काही अडचणी सुरू असतील, घरातील लोकांमध्ये वारंवार वाद होत असतील, व्यवसायामध्ये अपेक्षित प्रगती नसेल होत, नोकरीमध्ये अडथळे येत असतील, मेहनत करूनही उत्पन्न वाढत नसेल किंवा पैसा हातात टिकत नसेल, तर आजचा हा उपाय तुम्ही श्रद्धेने करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लक्ष्मी कृपा म्हणजे फक्त घरामध्ये पैसा येणं नाही. घरामध्ये पैसा असण्यासोबतच शांतता, समाधान, आरोग्य, कुटुंबातील प्रेम आणि एकमेकांना साथ देण्याची भावना असणंही तितकंच महत्वाचं आहे. कारण पैसा असूनही घरामध्ये सतत भांडणं असतील, मनामध्ये अशांती असेल, तर त्या संपत्तीचा आनंद घेता येत नाही.
म्हणून आज दीप अमावस्येला आपण दिवा लावताना फक्त धनप्राप्तीची प्रार्थना न करता घरामध्ये सुख, शांती, स्थैर्य आणि भरभराट राहावी अशीही प्रार्थना करायची आहे. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम 5 भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे भीमसेनी कापूर उपलब्ध नसेल तर साधा पूजेचा कापूर वापरला तरी चालेल. या कापराच्या वड्या तुम्हाला आधी शुद्ध गाईच्या तुपामध्ये हलक्या हाताने भिजवून घ्यायच्या आहेत. यानंतर एक मातीची पणती किंवा कापूर जाळण्यासाठी योग्य असलेलं अग्निरोधक भांड घ्या. तुमच्याकडे असं भांड नसेल तर त्यासाठी सुरक्षित धातूचं पात्र वापरू शकता. आता या भांड्यामध्ये सर्वप्रथम थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. त्या तांदळावर तुपामध्ये भिजवलेल्या 5 कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत. आणि मंडळी, आता येते ती आजच्या उपायातील मुख्य गोष्ट. कापरासोबत तुम्हाला 2 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत. लवंग शक्यतो पूर्ण असावी. त्यानंतर त्यामध्ये 2 हिरव्या वेलच्या ठेवायच्या आहेत. यानंतर तुम्हाला चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी उपलब्ध नसेल तर काळी मोहरी वापरली तरी चालेल. ही मोहरी एकाच व्यक्तीसाठी वेगळी आणि दुसऱ्यासाठी वेगळी घ्यायची गरज नाही. एकच चिमूटभर मोहरी घ्या आणि घरातील सर्व सदस्यांवरून ती उतरवून घ्या. यासाठी मोहरी हातामध्ये घेऊन प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवायची आहे. अगदी शांतपणे हा उपाय करायचा. मोहरी उतरवून झाल्यानंतर तीच मोहरी कापरावर टाकायची आहे. यानंतर एक तमालपत्र म्हणजेच ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो ते घ्यायचं आणि ते देखील या कापरावर ठेवायचंय. तर एकदा पुन्हा सांगते. 5 कापराच्या वड्या, तुपाचा वापर, त्याखाली थोडे तांदूळ, 2 अखंड लवंगा, 2 हिरव्या वेलच्या, घरातील सदस्यांवरून उतरवलेली चिमूटभर मोहरी आणि एक तमालपत्र. ही सगळी तयारी झाल्यानंतरच कापूर प्रज्वलित करायचा आहे. आता मंडळी, इथे एक महत्त्वाची गोष्ट आहे. आज दीप अमावस्या असल्यामुळे हा उपाय करण्यापूर्वी देवघरामध्ये दिवा नक्की लावा. शक्य असल्यास आजच्या दिवशी घरातील दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा करा आणि देवघरामध्ये तुपाचा किंवा तेलाचा दिवा प्रज्वलित करा. धूप, दीप किंवा अगरबत्ती लावून देवघरातील वातावरण प्रसन्न करून घ्या. यानंतर घराचा मुख्य दरवाजा आणि खिडक्या काही वेळासाठी उघड्या ठेवा, जेणेकरून घरामध्ये हवा खेळती राहील. आणि मुख्य प्रवेशद्वाराजवळही एक दिवा लावून घ्या. दीप अमावस्येच्या दिवशी घराच्या प्रवेशद्वारावर लावलेला दिवा विशेष सुंदर वाटतो, कारण घरामध्ये येणाऱ्या प्रत्येकासाठी प्रकाश आणि मंगलतेचं स्वागत करण्याची भावना त्यामागे असते. आता ही तयारी पूर्ण झाल्यानंतर तुम्ही कापराचं ते भांड देवघरासमोर ठेवायचं आहे. कापूर प्रज्वलित करताना घाई करायची नाही. शांतपणे देवासमोर बसा आणि कापूर पेटवल्यानंतर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप सुरू करा. पण आज दीप अमावस्या असल्यामुळे एक विशेष गोष्ट लक्षात ठेवा. हा जप मोठ्याने म्हणायचा नाही, मनामध्येच शांतपणे स्वामींचं स्मरण करायचं आहे. कारण आजचा दिवस हा दिव्यांचा आहे आणि आपण हा उपायही शांत मनाने करणार आहोत. ज्या व्यक्तीने हा उपाय केलाय त्या व्यक्तीने उपाय पूर्ण होईपर्यंत शक्यतो कोणाशीही बोलू नये. मोबाईलवर बोलणं, गप्पा मारणं, मध्येच उठणं किंवा दुसऱ्या कामात लक्ष देणं टाळा. काही वेळ स्वतःसाठी आणि देवाच्या स्मरणासाठी ठेवा. आणि कापूर जळत असताना मनामध्ये एकच प्रार्थना करा की स्वामी महाराज, माझ्या घरामध्ये सुख शांती राहू द्या, माझ्या कुटुंबाची प्रगती होऊ द्या, माझ्या कष्टांना योग्य फळ मिळू द्या आणि घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू देऊ नका. मंडळी, अशी मनापासून केलेली प्रार्थना ही कोणत्याही मोठ्या दिखाव्यापेक्षा महत्त्वाची असते. तर मंडळी, आता कापूर आणि बाकीच्या वस्तू आपण व्यवस्थित ठेवल्या आहेत. देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केलाय आणि शांतपणे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मनातल्या मनात जप सुरू केला आहे. आता कापूर प्रज्वलित केल्यानंतर पुढचा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. कापूर जळत असताना तुम्ही घाईघाईने भांड उचलायचं नाही. काही वेळ ते देवघरासमोरच राहू द्यायचं आणि मनामध्ये स्वामींचं स्मरण करायचं. कापूर व्यवस्थित पेटल्यानंतर आणि धूर निघायला सुरुवात झाल्यावर ते भांड काळजीपूर्वक उचलायचं. आणि आता हा धूर फक्त देवघरापुरता ठेवायचा नाही, तुम्हाला तो संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे. सर्वप्रथम देवघरातून सुरुवात करा. त्यानंतर हॉलमध्ये जा. घरातील प्रत्येक बेडरूममध्ये हा धूर काही क्षण फिरवा. तुमची बाल्कनी असेल तर तिथेही घेऊन जा. घरामध्ये जितक्या खोल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी हा धूर पोहोचेल अशा पद्धतीने हळूहळू भांड फिरवायचं. पण मंडळी, इथे एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. धूर करताना घर पूर्ण बंद ठेवायचं नाही. खिडक्या आणि दरवाजे काही प्रमाणात उघडे असू द्या आणि धूर खूप जास्त प्रमाणात साचणार नाही याची काळजी घ्या. हा उपाय श्रद्धेने करायचा आहे, पण सुरक्षिततेची काळजी घेणंही तितकंच आवश्यक आहे. आता प्रत्येक खोलीमध्ये जाताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा जप सुरू ठेवा. मोठ्याने बोलण्याची गरज नाही. मन शांत ठेवा आणि आपल्या घरासाठी मनापासून प्रार्थना करा. यानंतर हे भांड घेऊन तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे. मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा प्रवेशाचा मार्ग आहे, म्हणून तिथे काही क्षण हे भांड ठेवून स्वामींचं स्मरण करा.
मनामध्ये अशी प्रार्थना करा, माझ्या घरामध्ये सुख शांती राहू दे, माझ्या कुटुंबावर स्वामींची कृपा राहू दे, घरातील सर्वांना आरोग्य, समाधान आणि प्रगती मिळू दे, माझ्या कष्टांना योग्य फळ मिळू दे आणि घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये. आणि मंडळी, आज दीप अमावस्या असल्यामुळे या प्रार्थनेमध्ये घरातील दिव्याप्रमाणे आपल्या कुटुंबाचं आयुष्यही प्रकाशमय व्हावं अशी भावना नक्की ठेवा. कारण आपण कितीही उपाय केले तर मनामध्ये श्रद्धा आणि सकारात्मक भावना नसेल तर त्या उपायाचा अर्थच होत नाही. म्हणून आजचा दिवस केवळ वस्तू जाळण्याचा किंवा दिवे लावण्याचा नाही. आजचा दिवस आपल्या घरामध्ये प्रकाश आणि चांगल्या विचारांचं स्वागत करण्याचा आहे. आता मुख्य दरवाजाजवळ काही क्षण ठेवल्यानंतर ते भांडं पुन्हा देवघरासमोर आणून ठेवायचं आहे आणि कापूर पूर्ण जळून जाईपर्यंत तुम्ही मनातल्या मनात स्वामींचा जप करत राहायचा. ज्या व्यक्तीने हा उपाय केला आहे त्या व्यक्तीने शक्यतो त्यावेळेमध्ये कोणाशीही बोलू नये, शांतता ठेवायची. कारण आजचा उपाय करताना आपलं लक्ष देवाच्या स्मरणामध्ये आणि आपल्या प्रार्थनेमध्ये असणं महत्वाचं आहे. आता मंडळी, कापूर पूर्ण जळून गेल्यानंतर लगेच त्या वस्तू हाताने उचलायच्या नाहीत. सगळं पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि या उरलेल्या वस्तूंचं विसर्जन करण्यासाठी तुळशीचं झाड सोडून इतर कोणत्याही झाडाच्या मुळाशी त्या ठेवू शकता किंवा निर्माल्य टाकण्याची तुमच्या घरची योग्य व्यवस्था असेल तर तिथेही ठेवू शकता. कापूर जाळण्यासाठी वापरलेलं भांडं, पणती किंवा प्लेट व्यवस्थित स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता. म्हणजे या उपायासाठी तुम्हाला दरवेळी नवीन भांडं घेण्याची गरज नाही. आता मंडळी, हा उपाय आज दीप अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी घरामध्ये दिवे लावल्यानंतर हा उपाय करण्याचा प्रयत्न करा. मूळ पद्धतीनुसार संध्याकाळपासून रात्रीपर्यंत हा उपाय करण्याची वेळ सांगितली जाते. मात्र अग्नी आणि कापूर वापरत असल्यामुळे सुरक्षितता सर्वात आधी. लहान मुलं आणि पाळीव प्राणी जवळ बसतील याची काळजी घ्या आणि धूर जास्त साचू देऊ नका. आणि हो मंडळी, आजचा दिवस दीप अमावस्या असल्यामुळे तुम्ही शक्य असेल तर घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना व्यवस्थित प्रज्वलित करा. घरामध्ये जितके दिवे लावता येतील तितके दिवे लावा असं नाही, पण स्वच्छता, श्रद्धा आणि मनापासून केलेली पूजा ही महत्वाची आहे. कारण आपल्या घरामध्ये प्रकाश वाढवण्याची खरी सुरुवात बाहेरच्या दिव्यापासून नाही तर आपल्या मनातील सकारात्मक विचारांपासून होते. आता तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल की हा कापूर आणि लवंग वेलचीचा उपाय केल्यानंतर दीप अमावस्येला आणखी काय करायचं? तर मंडळी, यासाठी आजच्या दिवशी दिव्याशी संबंधित एक अतिशय सुंदर उपाय आहे. विशेषतः ज्यांना घरामध्ये सुखशांतीसोबत आर्थिक स्थैर्य, कामामध्ये प्रगती आणि घरातील वातावरणामध्ये सकारात्मक बदल हवा आहे त्यांनी हा पुढचा उपाय नक्की ऐका. कारण पुढचा उपाय अगदी सोपा आहे आणि त्यासाठी तुम्हाला फक्त एक दिवा, तूप आणि काही लवंगा लागणार आहेत. आणि हा दिवा नेमका कुठे लावायचा, त्यामध्ये किती लवंगा टाकायच्या आणि कोणता मंत्र म्हणायचा हे आता पुढे सांगते. हा उपाय खूप सोपा आहे. घरामध्ये फार मोठी पूजा किंवा मोठी तयारी करण्याची गरज नाही. फक्त श्रद्धेने आणि शांत मनाने हा दिवा लावायचा आहे. जर तुमच्या घराजवळ बेलाचं झाड असेल, अगदी छोटं असलं तरी चालेल, तर त्या बेल वृक्षाखाली तुम्ही हा दिवा लावू शकता. आता यासाठी सर्वप्रथम एक मातीची पणती घ्या, त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घाला आणि यामध्ये लांब कापसाची वात वापरण्यापेक्षा फुलवात वापरायची आहे. तुमच्याकडे तयार फुलवात असेल तर ती तुपामध्ये ठेवू शकता किंवा कापसाची छोटी फुलवात तयार करून ती तुपामध्ये भिजवून दिव्यामध्ये ठेवू शकता. यानंतर या दिव्यामध्ये 3 लवंगा टाकायचा आहेत आणि हा दिवा बेलवृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे. दिवा लावल्यानंतर घाईघाईने परत यायचं नाही. काही क्षण तिथे शांतपणे उभं राहा किंवा बसा आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा जप करा. आज दीप अमावस्या असल्यामुळे दिव्याचा प्रकाश आणि भगवान शिवांचा स्मरण या दोन्ही गोष्टी श्रद्धेने जोडून हा उपाय करता येतो. मग आपल्या मनामध्ये अशी प्रार्थना करा, महादेव, माझ्या घरातील सर्व दुःख, संकट आणि अडचणी दूर करा. माझ्या कुटुंबावर तुमची कृपा राहू द्या. आमच्या कष्टांना योग्य फळ मिळू द्या. घरामध्ये सुख, शांती, समाधान आणि आर्थिक स्थैर्य राहू द्या. मंडळी, विशेषतः ज्या व्यक्तींच्या आयुष्यामध्ये सध्या आर्थिक अडचणी आहेत, कर्जाचा ताण आहे, व्यवसायामध्ये अडथळे आहेत किंवा उत्पन्न वाढत नाही, त्यांनी प्रार्थना करताना मनापासून कर्जमुक्ती आणि आर्थिक स्थैर्याची प्रार्थना करावी. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, उपाय केल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून सगळ्या अडचणी आपोआप संपतील असं समजून चालायचं नाही. उपाय हा श्रद्धेचा भाग आहे आणि त्यासोबत आपले प्रयत्नही तितकेच आवश्यक आहेत. व्यवसाय करत असाल तर व्यवसायामध्ये योग्य नियोजन करा. नोकरी करत असाल तर आपल्या कामामध्ये प्रगती करण्यासाठी प्रयत्न करा. पैसा मिळत असेल तर त्याची योग्य बचत करा आणि अनावश्यक खर्च टाळा. कारण घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी केवळ पूजा नाही तर कष्ट, शिस्त, प्रामाणिकपणा आणि पैशाचा योग्य वापर देखील तितकाच महत्त्वाचा आहे.
आणि दीप अमावस्येचा हा दिवा लावताना मनामध्ये हीच भावना ठेवायची आहे. आता मंडळी, यानंतर आजच्या दिवसासाठी आणखी एक उपाय आहे. हा उपाय विशेषतः घरातील वास्तू आणि वातावरणाशी संबंधित आहे. प्रत्येक महिन्याला अमावस्या येते, पण प्रत्येकाला प्रत्येक अमावस्येला काही ना काही उपाय करणं शक्य होत नाही. कधी वेळ नसतो, कधी घरातील परिस्थिती जुळून येत नाही. म्हणून आज दीप अमावस्येच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा असेल तर तो देखील करू शकता. यासाठी तुम्हाला एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे. नारळ व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. यानंतर तो नारळ उजव्या हातामध्ये घ्या. आता हा नारळ घेऊन घरातील प्रत्येक भिंतीला हलका स्पर्श करायचा आहे. घराच्या एका भागापासून सुरुवात करून हळूहळू प्रत्येक भिंतीला नारळाचा स्पर्श करून घ्या. हे करत असताना तुम्ही ओम वास्तुपुरुषाय नमः किंवा श्री वास्तुपुरुषाय नमः असा मंत्र म्हणू शकता. मंडळी, इथेही घाई करायची नाही. शांतपणे घरामध्ये फिरायचं आणि आपल्या घरामध्ये सुखशांती राहावी अशी मनापासून प्रार्थना करायची. यानंतर तुम्हाला या नारळासह मुख्य प्रवेशद्वाराजवळ जायचं आहे आणि तिथे उभं राहून हा नारळ डोक्यापासून खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवायचा आहे. त्यानंतर मुख्य उंबरठ्याच्या मधोमध हा नारळ फोडायचा आहे. पण नारळ हाताने किंवा उंबरठ्यावर आपटून फोडायचा नाही. एखादा स्वच्छ दगड घेऊन त्यावर नारळ फोडू शकता. नारळ फुटल्यानंतर त्यामध्ये असलेलं पाणी उंबरठ्याच्या बाहेरील बाजूला सोडायचं आणि नारळाचे 2 भाग मुख्य दरवाजाच्या डाव्या आणि उजव्या बाजूला काही वेळ ठेवायचे. यानंतर दुसऱ्या दिवशी ते नारळाचे तुकडे घराबाहेर एखाद्या मोठ्या झाडाखाली किंवा जिथे पक्षी ते खाऊ शकतील अशा योग्य ठिकाणी ठेवू शकता. हा नारळ घरामध्ये प्रसाद म्हणून खायचा नाही. हा उपाय घरातील वातावरण शांत आणि प्रसन्न राहावं, घरातील अडचणी कमी व्हाव्यात आणि वास्तूविषयीची श्रद्धा जपली जावी या भावनेने केला जातो. आता मंडळी, इथपर्यंत आपण दीप अमावस्येचे 3 वेगवेगळे उपाय पाहिले. पहिला, कापूर आणि त्यासोबतची वस्तू जाळण्याचा उपाय. दुसरा, बेलवृक्षाखाली तूप आणि 3 लवंगांचा दिवा. आणि तिसरा, नारळाचा वास्तूशी संबंधित उपाय. यापैकी तुम्हाला जो उपाय शक्य आहे तो श्रद्धेने करा. सगळे उपाय करण्याची गरज नाही, पण जर तुम्ही आजच्या दीप अमावस्येच्या दिवशी सर्व उपाय करू शकत असाल तर तेही करू शकता. आता शेवटी मी तुम्हाला आजच्या दीप अमावस्येच्या दिवशी एक छोटी पण खूप महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे, जी अनेक जण दुर्लक्ष करतात. आणि ती गोष्ट म्हणजे दिवा लावल्यानंतर तो कुठे ठेवायचा आणि त्यावेळी कोणती प्रार्थना करायची. दीप अमावस्येच्या दिवशी आपण घरामध्ये दिवे लावतो, दिव्यांची पूजा करतो. पण दिवा लावताना फक्त दिवा पेटवला आणि काम झालं एवढंच नाही. त्या दिव्यामागची भावना आणि आपण केलेली प्रार्थना ही सुद्धा तितकीच महत्त्वाची आहे. म्हणून आज संध्याकाळी देवघरामध्ये दिवा लावल्यानंतर काही क्षण शांतपणे दिवासमोर बसा. हात जोडून आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करा. देवा, आमच्या घरातील अंधार दूर करून आमच्या आयुष्यात प्रकाश आण. आमच्या कुटुंबामध्ये प्रेम, एकोपा आणि शांतता राहू दे. आमच्या कष्टांना योग्य फळ मिळू दे. व्यवसायामध्ये प्रगती होऊ दे. नोकरीमध्ये यश मिळू दे. उत्पन्नामध्ये वाढ होऊ दे आणि घरामध्ये धनधान्याची कमतरता भासू नये. आमच्यावर लक्ष्मीची आणि देवाची कृपा सदैव राहू दे अशी मनापासून प्रार्थना करा. मंडळी, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. घरामध्ये लक्ष्मी असणं म्हणजे फक्त कपाटामध्ये पैसे असणं नाही. घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावर समाधान असणं, घरामध्ये शांतता असणं, एकमेकांना मदत करण्याची भावना असणं, कष्ट करून मिळालेला पैसा योग्य ठिकाणी वापरता येणं आणि संकटाच्या वेळी कुटुंब एकत्र उभं राहणं हे देखील घरातील समृद्धीचाच भाग आहे. म्हणून आज दिवा लावताना फक्त मला पैसा मिळावा एवढीच इच्छा ठेवू नका. माझ्या कष्टाला यश मिळू दे, माझ्या घराची प्रगती होऊ दे आणि माझ्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी कायम राहू दे अशी प्रार्थना करा. आणि जर तुमच्यावर कर्ज असेल तर कर्जमुक्तीची प्रार्थना करा. व्यवसायामध्ये अडचणी असतील तर व्यवसाय सुरळीत चालावा अशी प्रार्थना करा. नोकरीमध्ये अडचणी असतील तर योग्य संधी मिळावी, प्रगती व्हावी अशी प्रार्थना करा. आर्थिक परिस्थिती सध्या कमजोर असेल तर उत्पन्न वाढवण्याची बुद्धी, योग्य निर्णय घेण्याची शक्ती आणि मेहनतीला यश मिळावं अशी प्रार्थना करा. कारण मंडळी, देवाकडे मागताना फक्त पैसा मागण्यापेक्षा पैसा मिळवण्याची योग्य संधी आणि तो टिकवून ठेवण्याची शहाणपणाची बुद्धी मागणंही तितकंच महत्त्वाचं आहे. आज दीप अमावस्या आहे. घरामध्ये जितके दिवे लावणार असाल ते स्वच्छ करून घ्या. दिव्यांमध्ये पुरेसं तेल किंवा तूप आहे का ते पहा. वात व्यवस्थित आहे का ते पहा. आणि दिवा लावल्यानंतर काही क्षण त्याच्याकडे शांतपणे पहा. कारण दिव्याचा प्रकाश पाहताना मनामध्ये एक वेगळीच शांतता निर्माण होते. आजच्या दिवशी घरामध्ये शक्य तितकं भांडण, राग, अपशब्द आणि नकारात्मक बोलणं टाळा. विशेषतः आपण पूजा आणि उपाय करत असताना वातावरण शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. कारण आपण एका बाजूला दिवा लावून सकारात्मकतेची प्रार्थना करतो आणि दुसऱ्या बाजूला घरामध्ये भांडणं करत राहिलो तर त्याचा काही अर्थ राहत नाही.
म्हणून आजचा दिवस शक्य तितका आनंदाने, शांततेने आणि देवाच्या स्मरणात घालवा. आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते. आज आपण कापूर जाळण्याचा उपाय केला असेल तर कापूर जळताना लहान मुलांना, वृद्ध व्यक्तींना किंवा श्वसनाचा त्रास होणाऱ्या व्यक्तींना धुराजवळ ठेवू नका. कापूर जाळताना खिडक्या उघड्या ठेवा आणि आग सुरक्षित ठिकाणीच ठेवा. श्रद्धा महत्वाची आहेच, पण सुरक्षितता त्याहून महत्वाची आहे. आता मंडळी, आज आपण जे उपाय पाहिले आहेत ते सर्व श्रद्धेने आणि सात्विक भावनेने करण्याचे आहेत. कुणाला घाबरवण्यासाठी नाहीत, कुणाचं नुकसान करण्यासाठी नाहीत. फक्त आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण राहावं, देवाची आठवण राहावी आणि आपल्या मनाला आधार मिळावा या भावनेने हे उपाय करायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपायासोबत आपले प्रयत्न सोडायचे नाहीत. जर आर्थिक अडचणी असतील तर खर्चाचा आढावा घ्या. कर्ज असेल तर त्याची योग्य योजना करा. व्यवसाय असेल तर नवीन संधी शोधा. नोकरी असेल तर कौशल्य वाढवा. उत्पन्न वाढवण्यासाठी प्रयत्न करा. आणि या सगळ्यासोबत देवाची श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धा आपल्याला ताकद देते आणि प्रयत्न आपल्याला पुढे घेऊन जातात. तर मंडळी, आजच्या दीप अमावस्येला तुम्ही यापैकी जो उपाय करू शकता तो नक्की करा. कापूर आणि सांगितलेल्या वस्तूंचा उपाय करणार असाल तर तो शांतपणे करा. बेलवृक्षाखाली तुपाचा दिवा लावता येत असेल तर तो लावा. नारळाचा उपाय करायचा असेल तर तोही संध्याकाळी श्रद्धेने करू शकता. पण सगळ्यात महत्त्वाचं, आज दिवा लावताना आपल्या घरासाठी मनापासून प्रार्थना नक्की करा. कारण शेवटी दिवा हा केवळ मातीचा नसतो, तो आपल्या आशेचा प्रकाश असतो. आपल्या कुटुंबाच्या सुखाची इच्छा असते, आपल्या कष्टांना यश मिळावं ही भावना असते आणि आपल्या आयुष्यातील अडचणींमधून मार्ग मिळावा ही देवाच्या चरणी केलेली प्रार्थना असते. म्हणून आजच्या दीप अमावस्येच्या दिवशी स्वामींच्या चरणी मनापासून एवढीच प्रार्थना करूया. स्वामी महाराज, प्रत्येकाच्या घरामध्ये सुखशांती राहू द्या. ज्यांच्या घरामध्ये आर्थिक अडचणी आहेत त्यांना योग्य मार्ग दाखवा. ज्यांच्यावर कर्ज आहे त्यांना कर्जमुक्त होण्याची शक्ती आणि संधी द्या. ज्यांचा व्यवसाय आहे त्यांना प्रगती द्या. जे नोकरीच्या शोधात आहेत त्यांना चांगली संधी मिळू द्या. प्रत्येकाच्या घरामध्ये अन्न, धन, समाधान आणि प्रेम कायम राहू द्या. आणि मंडळी, तुमच्या मनामध्ये एखादी खास इच्छा असेल तर आज दिव्यासमोर ती इच्छा मनापासून बोला. देवाकडे श्रद्धेने मागा, पण त्यासोबत त्या इच्छेसाठी स्वतःचे प्रयत्नही सुरू ठेवा. तर आजची ही दीप अमावस्येची माहिती तुम्हाला उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या घरामध्ये तुम्ही आज कोणता उपाय करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या आई वडिलांना, भाऊ बहिणींना, मित्रमैत्रिणींना आणि आपल्या जवळच्या व्यक्तींना नक्की शेअर करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.